वायफळ बडबड करणाऱ्या मिंदे गटाच्या नीलम गोऱ्हे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह विधानावर सर्वत्र टीकेचे पडसाद उमटत आहेत. आज ठाण्यात संतप्त महिला शिवसैनिकांनी नीलम गोऱ्हे यांच्या पोस्टरला टायरनं चिरडून बदक नीलम गोऱ्हे हाय हाय, टायर काकूंचा निषेध असो, माफी माग, नाक घासून माफी माग अशा जोरदार घोषणा शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाच्या महिला आघाडीने केल्या आहेत. महिला जिल्हा संघटक रेखा खोपकर, आकांक्षा राणे, ज्योती किरण कोळी, वैशाली शिंदे, वासंती राऊत, प्रमिला भांगे, मंजिरी ढामाले, विद्या कदम, अनिता प्रभू, निलिमा शिंदे, राजश्री सुर्वे, संगीता साळवी, सुनंदा देशपांडे, वनिता कोळी, पुष्पलता भानुशाली, अनुजा पांजारी, रेखा पाटील, आरित्ती मोरे, पौर्णिमा लाड, अपर्णा भोईर, अहिरे, वैशाली मोरे, शीला पाटील, सुरेखा खानेकर, रक्षिता सुभेदार तसंच शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अनेक महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्या या आंदोलनात मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या. ज्या बाईंनी गेले अनेक वर्ष शिवसेनेमध्ये राहून जिचं कर्तृत्व नाही, वक्तृत्व नाही, जिच्याकडे गुणवत्ता नाहीये, अशा बाईला केवळ ती आपल्याकडे आली म्हणून त्यावेळी बाळासाहेबांनी आणि माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी हिला आमदार, 4 वेळा आमदार, उपसभापती पद, नेतेपद, उपनेतेपद ही सगळी पदं या बाईला दिली. सगळी पदं उपभोगून झाल्यावर ज्यावेळी शिवसेनेचा पडता काळ आता चालू झाला असं तिला वाटलं, तेव्हा ही बाई पक्षातून बाहेर गेली. हिने पक्षाशी गद्दारी केली आणि पक्षाशी गद्दारी करून सुद्धा केवळ न थांबता आमच्या पक्षप्रमुखांवर तिने ज्या पद्धतीने चिखलफेक केलेली आहे, यासाठी या बाईचा निषेध करण्यासाठी आज संपूर्ण ठाणे महिला आघाडी या ठिकाणी उपस्थित झालेली आहे आणि या बाईचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो. एक तर त्या बाईनी जो आरोप केलेला आहे आमच्या पक्षप्रमुखांवर, एका पदासाठी 2-2 मर्सिडीज द्याव्या लागत होत्या. ज्यावेळी या बाईने 9 पदं भोगली, त्यावेळी या 9 पदांसाठी हिने किती मर्सिडीज दिल्या हे तिने सिद्ध करून दाखवावं, त्याच्या पावत्या दाखवाव्या. आणि हे जर तिच्याकडून सिद्ध होत नसेल तर आमच्या पक्षप्रमुखांची नाक घासून या बाईनी माफी मागावी. आणि हे जर तिने केलं नाही तर संपूर्ण महिला आघाडी पुण्यामध्ये जाऊन तिच्या थोबाडाला काळं फासू हे आमचं तिला सांगणं आहे. तिने एकतर माफी मागावी, नाहीतर तिने जो आरोप केलाय तो तिने सिद्ध करून दाखवावा. सब मिलके आज कोपरी सिंधी कॉलनी येथील बिल्डिंग नंबर 16 ही सुस्थितीत असलेली इमारत धोकादायक वर्गवारीमध्ये टाकण्यात आली आहे. या इमारतीबाबत 2016 मध्ये बांधकाम व्यावसायिकानं रजिस्टर करार करत रहिवाशांना 450 स्क्वेअर फूट जागा देण्याचं कबूल केलं. परंतु नंतर मात्र त्यानं यू-टर्न घेत ही बाब नाकारली आणि रहिवाशांना घरं खाली करण्यासाठी दबाव आणला. त्यातील काही रहिवाशांनी त्यांची घरं खाली केली, परंतु विकासकानं एग्रीमेंटमध्ये दिलेले 450 स्क्वेअर फूट जागेचं वचन न पाळता जागा खाली करण्यास सांगितल्यानं अनेक सभासदांनी जागा खाली करण्यास नकार दिला. इमारत खाली करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून विकासकानं ही इमारत अतिधोकादायक वर्गवारीमध्ये टाकली. तसंच खोटं स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट, इतर कागदपत्र सादर करून न्यायालयामध्ये इमारत धोकादायक असल्याचं सिद्ध करण्यात आलं.
या इमारतीवर तोडक कारवाई होऊन रहिवासी बेघर होत असल्यानं त्यांनी ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांची भेट घेऊन त्यांच्या पुढे आपलं गाऱ्हाणं मांडलं असता ठाणे महानगरपालिका अधिकाऱ्यांची चुकीची धोरणं, चुकीचे अहवाल, विकासकाशी असलेले साटेलोटे यामुळे हक्काच्या घरातून बेघर होत असलेला सर्वसामान्य ठाणेकर नागरिक याबाबत पत्रकार परिषद घेत वाचा फोडली। यावेळी एका रहिवाशानं सेक्रेटरी असलेले आणि मयत असलेल्या आपल्या वडिलांची कागदपत्रांवर खोटी सही करण्यात आली असून ही बाब आम्ही पोलीस प्रशासनाच्या निदर्शनास आणून देखील पोलीस कुठलीही कारवाई करत नसल्याचं सांगितलं। तसंच एका रहिवाशानं आम्ही या इमारतीवर 2018 साली 18 लाख रुपये खर्च केले तसा अहवाल महापालिकेकडे सादर केलाय, तरी आमची इमारत धोकादायक कशी असा प्रश्नही उपस्थित केलाय। प्रत्येक सर्वसामान्य लोकांचं स्वप्न असतं की त्यांना त्यांच्या हक्काचं घर मिळालं पाहिजे, परंतु इथे तर या लोकांच्या हक्काची घरं प्रशासनाला हाताशी धरून तोडण्यात येत आहेत। त्यांना बेघर करत असल्यानं त्यांनी जायचं कुठं? तसंच विकासकांना रजिस्टर करार करूनही या नागरिकांची फसवणूक करण्यात आली आहे। त्यामुळे काँग्रेस या सर्वसामान्य नागरिकांच्या पाठीशी असून त्यांच्या न्यायासाठी सनदशीर मार्गाने लढाई लढणार असल्याचं या पत्रकार परिषदेत विक्रांत चव्हाण यांनी सांगितलं। C1 कॅटेगरी आहे असं महापालिकेचं म्हणणं। सगळ्याच इमारती 73 साली झाल्यात, आमच्या इकडच्या पण झाल्यात, अख्ख्या ठाण्यातल्या झाल्यात 73 आणि अनेक ठाण्यातल्या सगळ्याच इमारतींचं मग स्ट्रक्चरल ऑडिट करा IIT मार्फत किंवा याच्या मार्फत VJTI मार्फत, आणि जेवढ्या धोकादायक आहेत त्या सगळ्या खाली करा। करणार आहात का? किशन नगरला 200 इमारती आहेत अनधिकृत, खाली केल्या का? अजून का नाही केल्या मग? आणि त्या अनधिकृत आहेत, ह्यांच्याच मागे का लागलात तुम्ही? चूज अँड पिक यांनी काय पाप केलंय मला सांगा। या लोकांनी कुठे जायचं? त्यांनी तुमच्याकडे आता करोडो रुपये पडलेत ना, सगळ्यांकडे द्या ना त्यांना, प्रत्येकाने 50-50 लाख त्यांना घरं घेऊन द्या। काही खोट्या सह्या वगैरे देखील केलेल्या आहेत असे देखील एक हो, आता तो एक सेक्रेटरी आहे, याचे वडील, ते त्यांच्या वडिलांची खोटी सही मारले, नोटरी ते नव्हतेच हजर, ते वारले आता। ते पोलीस स्टेशनला कंप्लेंट दाखल आहे का? पोलीस त्याच्यावर चौकशी करत नाही? मलिदा मिळालाय का पोलिसांना? कोपरी पोलीस स्टेशन मध्ये आहे ना ते दाखल, करत नाही दबावाखाली। राजरोसपणे गुंडगिरी चालू आहे इकडे, कायद्याची पायमल्ली झाली आहे, न्यायालय विकली जात आहेत, न्यायालय खरेदी केली जात आहेत, लोकांना त्रास दिला जातोय। आधीच लोक परेशान आहेत, भ्रष्टाचार, महागाई, GST, त्याच्यात आता लोकांची घरं बघा ना, ह्याच्यात सगळेच जातीची लोक आहेत, ह्याच्यात सिंधी आहेत, गुजराती आहेत, मारवाडी आहेत, मराठी आहेत, सगळीच आहेत। मी मराठी म्हटलंय, मराठी टक्का, महाराष्ट्रात राहणारा मराठी टक्का। तुम्ही काय त्या गुजरातवरनं आणणारा लोक राहिला बिल्डिंग बांधायला? तुम्ही 2 BHK 3 BHK काढले, या लोकांनी जायचं कुठे? यांना यांची घरं द्यावीच काँग्रेसची मागणी आहे। मागणी महाशिवरात्रीच्या निमित्तानं आज ठाणे शहरातील प्राचीन अशा ऐतिहासिक कोपिनेश्वर मंदिरात भक्तांनी दर्शनासाठी एकच गर्दी केल्याचं चित्र निर्माण झालं होतं। त्या अनुषंगानं पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त, वाहतूक व्यवस्था आणि भाविकांना सुलभ दर्शन करता यावं यासाठी नियोजन करण्यात आलं होतं। ठाणे शहरातील बाजारपेठेत असलेलं ऐतिहासिक कोपिनेश्वर मंदिरात भक्तीचा महासागर उमटलेला आज पाहायला मिळाला। यावेळी भाविकांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता। मंदिर व्यवस्थापकांनीही भाविकांचा महाप्रसाद आणि दर्शनासाठी चोख व्यवस्था आखली होती। आज महाशिवरात्री निमित्त कोपिनेश्वर मंदिरात भाविक भक्तांसह माजी खासदार आणि शिवसेनेचे नेते राजन विचारे, माजी नगरसेविका नंदिनी विचारे, आमदार निरंजन डावखरे, निलिमा डावखरे, माजी नगरसेवक संजय तरे, पायलट विशाल तरे यांच्यासह ठाणे शहरातील मान्यवर पदाधिकारी आणि भाविक भक्तांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून दर्शन घेतलं। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल
त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. भारतीय जनता पार्टी आध्यात्मिक समन्वय आघाडी आणि समन्वय प्रतिष्ठानच्या वतीनं महाशिवरात्रीच्या निमित्तानं पवित्र आणि मंगलमय वातावरण आणि मंत्रोपचारात होमात्मक लघुरुद्र अनुष्ठान पार पडलं. या अनुष्ठानात उज्जैन येथील श्री महाकालेश्वर मंदिरामधून दिव्य ज्योतीमधून होमातील अग्नी प्रज्वलित करण्यात आला. त्यानंतर महादेवाच्या आराधनेबरोबरच ठाणेकरांच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करण्यात आली. महाशिवरात्रीचं औचित्य साधून छत्रपती शिवाजी मैदानात सलग 5व्या वर्षी आयोजित होमात्मक लघुरुद्र अनुष्ठानात 151 दाम्पत्यांनी सहभाग घेतला. तत्पूर्वी उज्जैन येथून खास होमासाठी आणलेल्या पवित्र ज्योतीची सकाळी मिरवणूकही काढण्यात आली. त्यानंतर अत्यंत पवित्र आणि वातावरणात होमामध्ये ज्योतीतून अग्नी प्रज्वलित करण्यात आला. शेकडो ठाणेकरांनी श्री शिवशंकराच्या पिंडीचं दर्शन घेऊन अभिषेक घातला. तसंच होमात आहुतीही दिली. आचार्य आशिष कुमार जानी यांनी पौराहित्य केलं. वर्षीप्रमाणे याही वर्षी आपण महाशिवरात्री निमित्त होमात्मक लघुरुद्र अभिषेक याचं आयोजन केलेलं आहे आणि आपण बघतो की दरवर्षी फार मोठ्या संख्येने भक्तगण या इकडे कोपिनेश्वरच्या दर्शनाला येत असतात. त्याचबरोबर या होमात्मक लघुरुद्र अभिषेकमध्येही मोठ्या संख्येने लोक सहभागी झालेले आहेत. प्रामुख्याने याच्यामध्ये विशिष्ट वेगवेगळ्या समाजाचे वेगवेगळ्या समाज घटकातली लोकही म्हणजे धर्म पंथ याच्या व्यतिरिक्त राहून आपण या होमामध्ये या अभिषेकामध्ये सामील झाला पाहिजे. या पद्धतीने सगळेजण या इकडे महादेवाच्या आरतीसाठी महादेवाच्या अर्चनेसाठी सामील झालेले आहेत. सर, दिवसभरामध्ये कशा प्रकारचा कार्यक्रम असणार आहे, कोणकोणते मुद्दे होणार आहेत आणि विशेष म्हणजे इथे प्रयागराजमध्ये एक कुंभ देखील ठेवण्यात आलेला आहे. या इकडे आवर्जून जे लोक प्रयागराजला जाऊ शकले नाही, ज्यांना त्रिवेणी संगममध्ये पाण्याचं त्या तिकडे डुबकी देऊन गंगा मातेचं दर्शन घेता आलं नाही, त्यांच्यासाठी या इकडे आम्ही कलशामधले त्रिवेणी संगममधलं पाणी लोकांच्यासाठी उपलब्ध करून दिलेलं आहे. हा एक लोकांच्या भावनेचा विषय आहे, हा भक्तीचा विषय आहे. त्या दृष्टिकोनाने एक लोकांना त्यांच्या आयुष्यात सर्व दृष्टीने आनंद भेटावा, सुख समृद्धी भेटावी या दृष्टिकोनाने या पूजेचं या महायज्ञाचं आयोजन केलेलं आहे आणि त्याच्यामुळे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात लोक हे सामील झालेले आहेत.